एखाद्या व्यक्तीने जर 1 मिनिट किंवा 2 मिनिटं जर गाडी तिथे थांबवली, तुमचे एसटीवाले हॉर्न दाबून ठेवतात। आणि काही एवढी गंभीर अशी गोष्ट आहे, काही लोकांच्या एसटीला जर हॉर्न नसतील तर ते गाडी रेस करत राहतात। गेल्या 4 महिन्यापासून मी पालितल्या खड्ड्यांसाठी मी भांडतोय की रस्ते चांगले व्हावा यासाठी। पण मी एक 2-3 दिवस झाले तुमचं बघतोय, तुमच्यातले काही वाहन चालक आहेत, तुमच्या एसटी मंडळातले काही वाहन चालक आहेत, हे पालीमध्ये बेदरकपणे वाहन चालवतात। मी आताच कॉलेजच्या खाली मोठा खड्डा पडलाय शतवी मेडिकलच्या इथं, त्यांच्या इथं वाहनाचा एवढा स्पीड आहे आणि बाजूने शाळेची मुलं चाललेली। कसं आहे, शाळेत मुलं चाललीत आणि तो जर चिखल त्यांच्या अंगावरती उडाला तर त्याचा कॉलेजला जायचं पण राहून जाईल आणि त्याला घरी जायला लागेल। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या वाहन चालकांना आदेश द्या की जे खड्डे पडलेत त्या तिथून वाहन आस्ते चालवा। पालीमध्ये आता रस्ते आपले अरुंद आहेत बऱ्याच ठिकाणी आणि बाजारपेठ आहे पालीमध्ये। एखाद्या व्यक्तीने जर 1 मिनिट किंवा 2 मिनिटं जर गाडी तिथे थांबवली, तुमचे एसटीवाले हॉर्न दाबून ठेवतात। आणि काही एवढी गंभीर अशी गोष्ट आहे, काही लोकांच्या एसटीला जर हॉर्न नसतील तर ते गाडी रेस करत राहतात। तर त्याचा नाहक त्रास आमच्या पालीतील जनतेला होतो, तिथल्या आजूबाजूच्या लोकांना होतो। तो हॉर्न वाजवायचा, तो एसटीचे रेस केल्यावर तो आवाज सगळा त्याचा धुराचा वगैरे। तर अशी कोणती गोष्ट घडू नये याच्यासाठी मी तुम्हाला आज पत्र देतोय की पालीतली नगरपंचायत ही शांत झोप काढते, ती अजून जागी झालेली नाही खड्डे बुजवायला। शाळेतली बरीचशी मुलं चालत जातात, छोटी छोटी मुलं असतात, कोणाच्या अंगावरती पाणी उडू नये याच्यासाठी पालीतनं तरी एसटी किमान हळू चालवा। तुम्हाला फक्त एक विनंती करतोय की समोर जाणारा पण माणूस आहे, तुमच्या वाहन चालकांना सांगा की गाडी आस्ती चालवा, याच्यासाठी फक्त हा मी अर्ज देतोय। आणि जो हॉर्न वाजून ठेवतात, 1-2 मिनिटं थांबला तर कोणाला लेट नाही होत, ठीक आहे, बाजारपेठ आहे, सगळा रस्ता अरुंद आहे, त्याच्यासाठी थोडासा संयम ठेवा।